मागे 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 5 वर्ष झालं टीम वर्क केलेली आहे। ते पूर्ण जेलमधले काही अधिकारी असतील, पोलीस प्रशासनामधले काय असतील, महसूलमधले काय असतील, रजिस्ट्री करायला वाल्मिक कराडच्या गाडीमध्ये पण लॅपटॉप आणून देतोय आणि रजिस्ट्री ऑफिसला रजिस्ट्री करून घेतोय। त्याशी त्याचा सीसीटीव्ही चेक केला तर रजिस्ट्री ऑफिस मधला त्याचा नाही आणि त्याशी रजिस्ट्री त्यांनी गाडीमध्ये आणून लॅपटॉप आणून रजिस्ट्री केलेली आहे त्या केसची। हिटवर त्यांची मॅनेजमेंट आहे। आणि दुसरा मुद्दा असा साहेब, आता याच्यानंतर तर पुढच्या काही घटना घडल्या, पण आता ज्या जेल प्रशासनाची अशी एक म्हणजे हे आहे मुजोरी आहे, तिथं आम्ही एक सीसीटीव्ही फुटेज RTI खाली मागितले होते माहिती अधिकाराकडे, त्यांनी ते दिले तर नाहीतच। तर त्यांना इथं एवढी VIP ट्रीटमेंट आहे आणि जो कोणी अडथळा ठरतो जेलमध्ये, एखादा व्यक्ती दुसरा जर आरोपी असेल, अडथळा जर ठरला तर त्याला आणि बहुत शक्यतो तर बीड सोडून मग हारसोला असेल किंवा नाशिक असेल किंवा येरोडा कारागृह असेल की जिथं की यंत्रणा अशी सतर्क आहे की यंत्रणाच यांना साहेब सहकार्य करते। आणि प्रेस नोट दिली त्या दिवशी त्यांचं मनोबल वाढलं, त्यांचं आरोपीचं आप्पाचं जे म्हणणं आहे ना, ते मनोबल वाढलं आम्ही जे आरोपी व्यतिरिक्त दुसरं कोणाचं आम्ही नावच घेत नाही, पहिल्यापासून नाही घेतलं नाही, आज नाही घेतलं। आज खरं तर आज मी इथे आलो की माझ्या शिंदे साहेबांच्या प्रशासनाला ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही दिल्याच आहेत। ज्या गोष्टी तुम्ही मला निर्देश काढून दिल्या प्रशासनाचे थोडं उठा बसूया अडचणी चालू फ्रेम आहे माझ्या काय अडचण सेटअप करायला